ती मला वाटते कुठेतरी अशा पद्धतीचं करून कुणी निवडणुका हातात घेते का हाही प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होतोय। परंतु ह्याची चौकशी झाली पाहिजे। जर एखाद्या उमेदवाराचाच आक्षेप असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे। नक्कीच। मात्र पुण्यामधून ही महत्त्वाची अपडेट आहे। पुणे न्यू इंग्लिश स्कूल केंद्रामध्ये मोजणी थांबवण्यात आलेली आहे। तब्बल 1 तास झालेला आहे ही मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। अजितदादांच्या गटाची मंडळी ज्यावेळेस निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यावेळेस खरं म्हणजे आता तरी निवडणूक आयोगाने सिरियसली घ्यावं। राहुल जे असतील, काँग्रेस असेल, आम्ही हेच आरोप करत होतो, मशीन तुम्ही बदलता, शाई पुसता तुम्ही, मतदारायादीतली नावं गायब करता तुम्ही। आता तरी सगळ्या राजकीय पक्षांनी शहाणं व्हावं आणि निवडणूक आयोग काय शेण खातोय ह्याच्याकडे लक्ष द्यावं। सागर, एक ठाण्यामधनं मोठी अपडेट आहे। ठाण्यामध्ये अजूनही ठाकरे गटाला भोपळाही फोडता आलेला नाही। ठाणा एक काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, का ही अवस्था शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातली झाली आहे? असं हे संपूर्ण एक अति वर्चस्व तिकडे शिंदेंचं आहे। दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीबरोबर यशस्वीरित्या युती केली त्यांनी, जागा वाटपातही त्यांनी जास्त आघाडी घेतली। तिथे मुळामध्ये ठाण्यामध्ये अनेक प्रश्न समस्या असताना मनसे असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल यांनी आक्रमकपणे जे आरोप करायला पाहिजे होते किंवा जो आवाज उठवायला पाहिजे होता जनतेसाठी ते उठवण्यामध्ये ते कमी पडले। दुसरी गोष्ट, सर्व संधी असूनसुद्धा उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, राज ठाकरे असतील आणि ठाण्याकडे म्हणावं तेवढं लक्ष दिलं नाही। सुरुवातीपासून त्यांनी दुर्लक्षच केलं। इव्हन त्यांचा जाहीरनामा, वचननामा किंवा ठाकरेंचा शब्द हा जाहीर करताना एकही ठाकरे ठाण्यामध्ये गेले नव्हते। संजय राऊत यांनी जाऊन प्रकाशित केलं, याच्यावरच त्यांनी ठाणे ऑप्शनला टाकलं तर स्पष्ट दिसत होतं, चित्र तेव्हा स्पष्ट होतं। दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे मनसे जेमतेम 28 जागा लढतोय म्हणजे आता 28 जागा पण त्यांच्याकडे खरंच होत्या की त्यांनी जेमतेम कुठून तरी घोड्यावर बसून उमेदवार उभे केले, ही मनसेची परिस्थिती आहे। मागच्या वेळेलाही मनसेला भोपळे फोडता आला नव्हता, मनसेच्या उमेदवारांची डिपॉझिटही वाचली नव्हती, तीच परिस्थिती यावेळेला चित्र दिसेल। आणि शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरेंचं म्हणाल तर तिथे ताकद मुळातच नाही आहे। सगळी जी ताकद होती ती एकनाथ शिंदेंकडे गेली होती, पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदेंकडे होती। आधी ज्यावेळेला महत्त्वाची बातमी विनोद सर आता समोर येते, नेमकी ही बातमी काय आहे आपण पाहतो आहोत। मुंबईमध्ये कलांमध्ये एकनाथ शिंदेपेक्षा ठाकरे वरचढ ठरताना दिसत आहेत। मुंबईमध्ये शिंदे केवळ 25 जागांवर सध्या आघाडीवर आहेत, तर मुंबईमध्ये ठाकरे गट 56 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे महायुती इथे सरशी करताना दिसत असली तर शिंदे आणि ठाकरेंमध्ये ठाकरेच या ठिकाणी वरचढ ठरताना दिसत आहेत। मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळांमध्ये शिंदेपेक्षा ठाकरे बंधू वरचढ होताना दिसत आहेत। शिंदे केवळ 25 जागांवर तर ठाकरे गट तब्बल 56 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे। मुंबईच्या शेजारी असलेल्या मीरा भाईंदरमध्ये सुद्धा भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये 32 जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। मीरा भाईंदरमध्ये खरं तर नरेंद्र मेहता विरुद्ध प्रताप सरनाईक अशी टक्कर होती, भाजपनं सरशी साधलेली आहे। मीरा भाईंदर कुठे ना कुठेतरी उत्तर भारतीय विरुद्ध मराठी ही लढाई कामाला आली। आत्तापर्यंत मागच्या निवडणुका जर तुम्ही पाहिल्यात तर भारतीय जनता पक्षाला 61 जागा मिळाल्या होत्या आणि 2012च्या कंपॅरिझनमध्ये त्यांच्या जागा जवळपास दुपटीनं वाढलेल्या होत्या। त्यामुळे भारतीय जनता पक्षानं स्वतःचा तिकडे बालेकिल्ला तयार केला होता, तोच कंटिन्यू पुढे झाला, एवढंच फक्त आत्ता म्हणता येईल। आपण जी दृश्य बघतोय, रुपाली ठोंबरे या आक्रमक झालेले आहेत। पुण्यामध्ये मशीन बदलल्याचा आरोप करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली ही थेट दृश्य आपण बघतोय। पुण्यामधली रुपाली ठोंबरे आक्रमक झालेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत। रुपाली ठोंबरे यांनी आक्षेप घेत तिथली मतमोजणी गेल्या तासाभरापासून बंद पडलेली आहे। मशीनच जर इथं मतमोजणीला नसेल ही मशीन ग्राह्य कसं धरणार? तुम्ही 11 तारखेला आम्हाला बोलवलं होतं इथे, बरोबर? ही तुमची 11 तारखेची लिस्ट, ही तुमची सही, बरोबर? माझ्याकडे 46 नंबरला आत्ता इश्यू झाला, 46 नंबरला माझ्याकडे लिस्ट आहे, त्याच्यात P33943 आहे। तुम्ही जो दिलाय तो नंबर आहे P38713। मशीनच मॅच होत नाहीये सर, तेच सांगतो आम्ही तुम्हाला एवढा वेळ। केलेली मशीन हे महत्वाचा पुरावा आहे का ना? रेकॉर्डिंगचा महत्वाचा पुरावा त्यासमोर बोला। जर मी मतदान केलेली मशीन मी सील केलेली